गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर प्रियांका सुहास पाटील. आज आपण इंटरमिटंट फास्टिंग बद्दल जाणून घेणार आहोत. इंटरमिटंट फास्टिंग हे कोणतंही डाएट प्लॅन नसून इटिंग पॅटर्न आहे. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय, ते कसं केलं जातं, त्याचे बेनिफिट्स काय आहेत, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत. त्याआधी इंटरमिटंट फास्टिंगचे 3 मोस्ट कॉमन पॅटर्न्स कोणते ते जाणून घेऊया. पहिला आहे 5:2 पॅटर्न, दुसरा आहे इट स्टॉप इट पॅटर्न, तिसरा आहे रेस्ट्रिक्टेड विंडो फास्टिंग पॅटर्न. 5:2 पॅटर्न मध्ये वीक मधल्या कोणत्याही 2 कॉन्जुगेटिव्ह डेजला, म्हणजे मंडे झाल्यानंतर ट्यूजडे सोडून वेनसडे, अशा 2 कॉन्जुगेटिव्ह डेजला 500 to 600 कॅलरीज कंझ्युम केल्या जातात आणि आठवड्याच्या बाकीच्या दिवसांमध्ये रेग्युलर हेल्दी मील घेतलं जातं. आता दुसरा आहे इट स्टॉप इट पॅटर्न. यामध्ये आठवड्यातून 1 दिवस किंवा जास्तीत जास्त 2 दिवस, म्हणजे मॅक्सिमम 24 आवर्स फास्टिंग करायचं असतं, उपवास करायचा असतो आणि आठवड्याचे बाकीचे दिवस रेग्युलर हेल्दी मील कंझ्युम करायचं असतं. आता तिसरा आणि कॉमन आहे रेस्ट्रिक्टेड विंडो फास्टिंग पॅटर्न. याच्याबद्दल तुम्ही ऐकलंच असाल. यामध्ये आपला दिवस 2 विंडोज मध्ये डिवाइड केला जातो, फास्टिंग विंडो आणि इटिंग विंडो. फास्टिंग विंडो मध्ये उपवास करायचा असतो आणि इटिंग विंडो मध्ये हेल्दी रेग्युलर मील घेतलं जातं. आता इंटरमिटंट फास्टिंगचे बेनिफिट्स कोणते आहेत, तर यामुळे मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं आणि त्यामुळे वेट लॉस मध्ये मदत होते. त्याचबरोबर हार्ट हेल्थ, ब्रेन हेल्थ इम्प्रूव्ह होते. पण इंटरमिटंट फास्टिंग हे कधी अवॉइड केलं पाहिजे, तर प्रेग्नन्सी असेल, ब्रेस्ट फीडिंग मदर असेल, अंडरवेट असेल, जे ऑलरेडी वेट गेन साठी स्ट्रगल करत आहेत, लहान मुलांमध्ये 18 वर्षाच्या आतील लोकांनी इंटरमिटंट फास्टिंग हे अवॉइड केलं पाहिजे.